आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 6 ते 10 अशा 5 ओव्यांचे विश्लेषण करून त्यातील गहन अर्थाचा शोध घेणार आहोत। माऊली श्री गणेशाच्या वाङ्मय मूर्तीचे वर्णन करत आहेत, जिथे प्रत्येक शास्त्र आणि काव्य हे त्या मूर्तीचे अवयव आहेत। तर बघूया ओवी क्रमांक 6। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाणे सपुर उजाळाचे। आता आपण ओवीचे 4 भागांमध्ये विभाजन करून प्रत्येक भागाचा आणि त्या भागातील शब्दाचा शब्दशः अर्थ समजून घेऊयात। तर पहिल्या भागामध्ये पदबंध नागर म्हणजे पदबंध या शब्दाचा अर्थ पदांची रचना किंवा बांधणी किंवा शब्दांची सुयोग्य आणि अर्थपूर्ण जुळवणी म्हणजे पदबंध। आणि नागर या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट, सुसंस्कृत, कलात्मक, कुशल किंवा देखणी असा। तर माऊली म्हणतात की वेदशास्त्रांमधील जी शब्दरचना आहे ती सामान्य नाही, ती अत्यंत नागर आहे, म्हणजे अत्यंत कलात्मक, सुसंस्कृत आणि परिपूर्ण अशी आहे। जसा एखादा कुशल कारागीर वस्तू घडवतो, त्याचप्रमाणे ऋषीमुनींनी शब्दांची जी रचना केली आहे ती अत्यंत विचारपूर्वक आणि सौंदर्यपूर्वक अशी केलेली आहे। ही माहितीची केवळ साखळी नसून त्यामध्ये एक नाद आहे, एक लय आहे आणि एक सौंदर्यही आहे। ओवीच्या दुसऱ्या भागात माऊली म्हणतात तेची रंगाथिले अंबर। आता तेची या शब्दाचा अर्थ आहे तेची म्हणजे तेच आहे, रंगाथिले म्हणजे रंगविलेले किंवा विविध रंगांनी नटलेले, आणि अंबर या शब्दाचा अर्थ आहे वस्त्र किंवा पोशाख। माऊली म्हणतात ही जी सुंदर आणि कलात्मक शब्दरचना पदबंध नागर आहे तीच त्या श्री गणेशाच्या वाङ्मय मूर्तीच्या अंगावरील रंगीत वस्त्र आहे। जसे आपण देवाला सुंदर रंगीबिरंगी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे शब्द ब्रह्मरूपी गणेश विविध प्रकारच्या शब्दछंदांच्या आणि शैलीच्या रंगाने नटलेलं वस्त्र परिधान करून शोभून दिसत आहे। हे वस्त्र साधे सुधे नसून ते भक्ती, वैराग्य, ज्ञान अशा अनेक रंगांनी रंगवलेलं आहे। ओवीच्या तिसऱ्या भागात माऊली म्हणतात जेथ साहित्य वाणे सपुर। आता यातील जेथ या शब्दाचा अर्थ जिथे किंवा ज्या वस्त्रामध्ये, साहित्य याचा इथे आपण अर्थ अलंकार, रस, गुण, काव्यशास्त्र किंवा शब्दातील सौंदर्य आणि अर्थाची कला या हिशोबाने घ्यायचा आहे। वाणे म्हणजे धागे किंवा तंतू, म्हणजेच ज्या धाग्यांनी वस्त्र विणले जाते ते। आणि सपुर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण किंवा भरलेले किंवा समृद्ध असा होतो। तर या भागात माऊली म्हणतात या शब्दरूपी वस्त्राचे वैशिष्ट्य काय आहे, तर हे वस्त्र सामान्य सुताच्या धाग्यांनी विणलेले नाही, या वस्त्राचे धागे हे साहित्याचे आहेत, म्हणजेच काव्यशास्त्र, अलंकार, विविध रस इत्यादी गुणांनी ते विणलेले आहे। आणि हे धागे अत्यंत समृद्ध आणि परिपूर्ण आहेत। त्या वस्त्राचा प्रत्येक तंतू साहित्याच्या कलेने भरलेला आहे। आणि चौथ्या भागात माऊली म्हणतात उजळाचे या शब्दाचा अर्थ तेजाचे, प्रकाशाचे, चकचकीचे किंवा झळझळीचे असा होतो। या भागाचा भावार्थ असा आहे की जेव्हा वस्त्र साहित्याच्या तेजस्वी धाग्यांनी विणले जाते तेव्हा त्या वस्त्राला एक नैसर्गिक उजाळा किंवा चमक येते, आणि ही चमक बाह्य नसून आंतरिक आहे। शब्दांमधील अर्थांचे सौंदर्य, अलंकाराच्या चमत्कृती आणि रसांची दिव्यता यामुळे त्या शब्दरूपी वस्त्राला एक अलौकिक असं तेज प्राप्त झालेलं आहे। आणि ते तेज कशाचं आहे, तर ते तेज हे ज्ञानाचं आहे, प्रतिभेचं आहे आणि त्या परब्रह्माच्या अस्तित्वाचं आहे। तर माऊलीने श्री गणेशाला केवळ बुद्धीची देवता मानले नाही, तर त्यांना संपूर्ण शब्द ब्रह्म मानले आहे। वेद, शास्त्रे, पुराणे हे सर्व त्या गणेशाचेच रूप आहे। आणि या वाङ्मय मूर्तीचे वर्णन करताना माऊली तिच्या सौंदर्याच्या
एका विलक्षण पैलूवर लक्ष वेधून घेतात आणि ते म्हणजे त्या मूर्तीने परिधान केलेलं वस्त्र. आपण आता यावरील ओवीचा संपूर्ण भावार्थ पाहूया. माऊलींनी श्री गणेशाला केवळ बुद्धीची देवता मानले नाही, तर त्यांना संपूर्ण शब्द ब्रह्म मानले आहे. वेद, शास्त्रे, पुराणे हे सर्व गणेशाचेच रूप आहे. आणि या वाङ्मय मूर्तीचे वर्णन करताना माऊली तिच्या सौंदर्याच्या एका विलक्षण पैलूवर आपले लक्ष वेधतात आणि ते म्हणजे त्या मूर्तीने परिधान केलेले वस्त्र. पदबंद नागर तेची रंगातिले अंबर. विचार करा, देवाला आपण वस्त्र का घालतो? त्याला सजवण्यासाठी, त्याच्या प्रती आपला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी. माऊली म्हणतात, या शब्दरूपी गणेशाचे वस्त्र कोणते आहे? तर ते आहे पदबंद नागर. म्हणजे शब्दांची सुंदर, सुसंस्कृत आणि लयबद्ध रचना. वेद उपनिषदांमधील मंत्र पहा, पुराणांमधील कथा पहा, त्यातील शब्दांची रचना किती अप्रतिम आहे. ती केवळ अक्षरांची गर्दी नाही, तर त्यात एक दैवी संगीत आहे, एक कला आहे. हे शब्द असे आहेत जे थेट अंतःकरणाला स्पर्श करतात. ही नागर म्हणजे सुसंस्कृत शब्दरचनाच त्या गणेशाच्या अंगावरचे रंगीबिरंगी वस्त्र आहे. या वस्त्रात ज्ञानाचा पिवळा रंग आहे, भक्तीचा केशरी रंग आहे, वैराग्याचा पांढरा रंग आहे आणि करुणेचा निळा रंग आहे. अशा अनेक भावरंगांनी हे शब्द वस्त्र रंगविलेले आहे. पण माऊली इथेच थांबत नाहीत, तर ते त्या वस्त्राच्या विणकामाच्या खोलीत जातात आणि माऊली म्हणतात, जेथ साहित्याचे वाणे सपुर उजळाचे. एखादे वस्त्र कितीही रंगीत असले तरी त्याची खरी किंमत त्याच्या धाग्यांवरून ठरते. जर धागे मजबूत आणि तलम असतील तरच ते वस्त्र मौल्यवान ठरते. माऊली म्हणतात, या शब्दरूपी वस्त्राचे धागे सामान्य नाहीयेत, ते साहित्याचे धागे आहेत. साहित्य म्हणजे काय? जिथे शब्द आणि अर्थ यांचा सुंदर असा मिलाप होतो. अलंकार, रस, छंद, गुण हे सर्व साहित्याचे घटक आहे. माऊलींना सांगायचे आहे की वेदांमधील, शास्त्रांमधील सत्य हे केवळ कोरडे आणि निरस नाही, तर ते अत्यंत सरस आणि अलंकारिक भाषेत मांडलेलं आहे. त्यात उपमा आहेत, रूपके आहेत, त्यात वीररस आहे, त्यात शांतरस आहेत. हे साहित्याचे धागे इतके परिपूर्ण आहेत की त्यामुळे त्या वस्त्राला एक वेगळाच उजाळा म्हणजे एक वेगळंच तेज प्राप्त झालं आहे. आणि ही जी ज्ञानाची चमक आहे तर ती कशी आहे? तर ती जसा एखादा पितांबर उन्हात चमकावा तसे हे शब्द ब्रह्माचे वस्त्र ज्ञानाच्या प्रकाशात तळपत आहे. याचा आपल्या जीवनाशी काय संबंध? याचा संबंध आपल्या वाणीशी आहे. आपण कसे बोलतो, कसे व्यक्त होतो यावर आपले व्यक्तिमत्व ठरते. आपली वाणी हेच आपले वस्त्र आहेत. ती जर कर्कश, अर्थहीन, असभ्य असेल, आपण कितीही चांगली कपडे घातले तरी आपले व्यक्तिमत्व झाकले जाणार नाही. या उलट आपली वाणी जर नागर असेल म्हणजे सुसंस्कृत, प्रेमळ आणि अर्थपूर्ण असेल आणि त्यात जर विचारांचे, भावनांचे साहित्य असेल तर आपल्या व्यक्तिमत्वाला एक नैसर्गिक उजाळा प्राप्त होतो. तर माऊलींनी या एका ओवीतून शब्द ब्रह्माची महती आणि साहित्याचे महत्त्व समजून सांगितले आहे. आणि माऊलींनी स्वतः ज्ञानेश्वरी नावाचे एक रंगातिले अंबर विणलेलं आहे. त्याचे धागे भक्ती, ज्ञान आणि काव्याने बनलेले आहेत आणि जे आजही लाखो साधकांच्या जीवनात ज्ञानाचा उजळा देत आहेत. तर या ओवीतून आपल्याला नेमका काय बोध मिळतो? पहिली गोष्ट म्हणजे शब्दांना मोल आहे. शब्द केवळ संवादाचं माध्यम नाही, ते ब्रह्मरूप आहेत. त्यांचा वापर अत्यंत आदराने आणि कुशलतेने करावा. दुसरी गोष्ट म्हणजे सौंदर्य आणि सत्य अविभाज्य आहेत. परम सत्य हे कधीही रुक्ष किंवा निरस नसते, ते नेहमीच सौंदर्यपूर्ण आणि कलात्मक असते. साहित्याच्या माध्यमातून ते अधिक प्रभावीपणे प्रकट होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाणी हेच आपलं वस्त्र आहे. आपली वाणी सुसंस्कृत, मधुर आणि अर्थपूर्ण असावी. तिच्यात विचारांचे आणि भावनांचे सौंदर्य असावे, जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वाला एक सात्विकतेचं तेज येईल. आता आपण ओवी क्रमांक 7 कडे वळूयात.
मागील ओवीत माऊलींनी गणेशाच्या वाङ्मय मूर्तीचे शब्दरूपी वस्त्राचे वर्णन केले आहे. आता ते या मूर्तीच्या चरणांवरील अलंकाराकडे आपले लक्ष वेधून घेतात आणि काव्य नाटकांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करतात. देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका, त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. तर या ओवीतील आपण पहिल्या भागाचे शब्दशः अर्थ पाहूयात. तर यातील पहिला शब्द आहे देखा. तर देखा काव्य नाटका यातील देखा या शब्दाचा अर्थ आहे पहा किंवा लक्षपूर्वक पहा असा अर्थ आहे. दुसरा शब्द आहे काव्य. काव्य म्हणजे कविता पद्यरचना किंवा ज्यामध्ये रस आणि भावनांची प्रमुखता असते त्याला काव्य असं म्हणतात. तिसरा शब्द आहे नाटका. नाटका या शब्दाचा अर्थ नाटक नाट्यकला ज्यात अभिनय आणि संवाद यातून कथा सादर केली जाते. तर यामधून माऊली श्रोत्यांना किंवा साधकांना उद्देशून म्हणत आहेत की अहो जरा लक्षपूर्वक पहा. तर कशाकडे पहा? तर काव्य आणि नाटक या दोन साहित्य प्रकारांकडे लक्षपूर्वक पहा असे माऊली म्हणत आहेत. वेद पुराणे आणि स्मृती यासारख्या गंभीर शास्त्रांनंतर माऊली आता ललित साहित्याकडे वळत आहेत. ते सांगतात की शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या मूर्तीमध्ये अनेक कलांनाही एक महत्त्वाचं असं स्थान आहे. ओवीच्या दुसऱ्या भागात माऊली म्हणतात जे निर्धारिता सकौतुका. जे याचा अर्थ ज्यांच्याविषयी किंवा ज्या काव्य नाटकांविषयी असा या ठिकाणी घ्यायचा आहे. निर्धारिता म्हणजे काय? विचार केला असता, चिंतन किंवा मनन केलं असता किंवा त्यांचे परीक्षण केले असता. सकौतुका म्हणजे कौतुकाने, प्रेमानं, आश्चर्याने किंवा आनंदाच्या भावनेनं असा होतो. तर या भागाचा भावार्थ असा की काव्य आणि नाटकांना कसे पाहावे? तर केवळ टीकाकाराच्या किंवा अभ्यासकाच्या कोरड्या वृत्तीनं पाहू नये. तर सकौतुका म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने आणि प्रेमाने पाहावे. जेव्हा आपण या कलाकृतींचे कौतुकाने चिंतन करतो, त्यांच्यातील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांचे खरे स्वरूप आपल्यासमोर प्रगट होते. ज्ञानाच्या गर्वाने नव्हे तर कलेच्या आदराने त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. ओवीच्या तिसऱ्या भागात माऊली म्हणतात त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका. तर यातील त्याची या शब्दाचा अर्थ त्याच आहेत असा घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा शब्द ऋणझुनती. ऋणझुनती याचा अर्थ ऋणझुन असा मधुर आवाज करणाऱ्या. क्षुद्र घंटिका याचा अर्थ लहान घुंगरू किंवा पायातील पैंजण. तर या भागाचा भावार्थ असा माऊली एक अप्रतिम रूपक वापरतात. ते म्हणतात की ही काव्य, ही नाटके म्हणजे त्या शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या चरणांमध्ये बांधलेली लहान लहान घुंगरं आहेत की जसं नर्तकाच्या पायातील घुंगरू नृत्याला लय आणि माधुर्य देतात, त्याचप्रमाणे काव्य आणि नाटके ही शास्त्ररूपी गणेशाच्या गंभीर स्वरूपाला एक प्रकारचे माधुर्य, लय आणि सौंदर्य प्रदान करतात. आणि ओवीच्या चौथ्या भागात माऊली म्हणतात अर्थध्वनी. अर्थध्वनी या शब्दाचा अर्थ अर्थाचा आवाज किंवा ध्वनीत होणारा अर्थ किंवा व्यंगार्थ असा होतो. तर या भागाचा भावार्थ असा की या घुंगरांचा आवाज कोणता आहे? तर तो केवळ धातूचा रुंजून असा भौतिक आवाज नाही, तर त्या घुंगरांमधून अर्थाचा ध्वनी बाहेर पडतो. भारतीय काव्यशास्त्रानुसार शब्दांचे 3 प्रकारचे अर्थ असतात. वाच्यार्थ म्हणजे सरळ अर्थ, दुसरा असतो तो लक्षार्थ म्हणजे संदर्भानुसार येणारा अर्थ, म्हणजे तो शब्द कोणत्या संदर्भानुसार वापरला आहे त्याच्या संदर्भानुसार येणारा अर्थ, आणि तिसरा म्हणजे व्यंग्यार्थ किंवा ध्वन्यार्थ म्हणजे सूचित होणारा गहन असा अर्थ. माऊली म्हणतात की काव्य नाटकांचे खरे सौंदर्य हे त्यांच्या शब्दात नाही, तर त्या शब्दांच्या पलीकडे जो ध्वनी अर्थ आहे त्यात आहे. हा तो जो अर्थ आहे तो थेट रसिकांच्या हृदयाला भिडतो आणि एक अनोख्या प्रकारचा आनंद देतो. तर या संपूर्ण ओवीचा आपण आता भावार्थ पाहूया. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला
शब्द ब्रह्माच्या दर्शनाची एक पायरी चढवत आहेत, त्यांनी गणेशाला वेदांचे पुराणांचे शरीर दिले, स्मृतींचे अवयव दिले, सुंदर असे शब्दरचनेचे वस्त्र दिले. आता ते मूर्तीच्या चरणांशी आपल्याला घेऊन आले आहेत. देवाच्या चरणांचे दर्शन हे सर्वात मोठे भाग्य मानले जाते आणि त्या चरणांना कोणते अलंकार शोभून दिसत आहेत तर माऊली म्हणतात, देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका. माऊली म्हणतात, गणेशाच्या चरणांना काव्य आणि नाटकांचे घुंगरू बांधलेले आहेत. पण थांबा, हे घुंगरू कोणाला दिसतील आणि त्यांचा आवाज कोणाला ऐकू येईल तर जो सकौतुका म्हणजे प्रेमानं आदरानं पाहिल त्यालाच ते दिसतील आणि त्यालाच त्याचा आवाज येईल. आज आपण सिनेमे पाहतो, नाटकं पाहतो, कविता वाचतो, पण कशासाठी? केवळ मनोरंजनासाठी. पण माऊली म्हणतात, नाही, त्यात दडलेले सौंदर्य, त्यातला भाव जर अनुभवायचा असेल तर विश्लेषकाचा चष्मा बाजूला ठेवून रसिकतेचे, भक्ताचे हृदय धारण करावे लागेल. आणि जर आपण कौतुकाने पाहिलं तर दगडातही देव दिसतो. त्याचप्रमाणे कौतुकाने आपण पाहिलं तर काव्यामध्ये, नाटकांमध्ये परब्रह्माचे सौंदर्य दिसेल. पुढे माऊली म्हणतात, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आता ही उपमा बघा किती समर्पक आहे. घुंगरं लहान असतात पण त्यांचा आवाज मधुर आणि लक्षवेधी असतो. काव्य आणि नाटकांना शास्त्रांच्या तुलनेत कदाचित ललित किंवा क्षुद्र मानले जाईल, पण त्यांचे कार्य खूप मोठे आहे. ती ज्ञानाला आकर्षक आणि सुलभ बनवतात. जसं घुंगरांचा आवाज सतत नसतो, तो चालीनुसार, लयीनुसार येतो आणि जातो, पण मनात रेंगाळत राहतो. त्याचप्रमाणे काव्यातील, नाटकातील एखादा संवाद, एखादी ओळ आपल्या मनात घर करून बसते. आणि या घुंगरांचा आवाज कोणता? तो आहे अर्थध्वनी. हाच या ओवीचा आत्मा आहे. श्रेष्ठ कला तीच असते जी सर्व काही स्पष्टपणे सांगत नाही तर केवळ सूचित करते, केवळ ध्वनित करते. आता बघा, आई या 2 अक्षरी शब्दामध्ये केवळ जन्म देणारी स्त्री हा सरळ अर्थ म्हणजे वाचार्थ नाही, तर त्यामागे प्रेम आहे, त्याग आहे, वात्सल्य आहे, सुरक्षा आहे, अनुभवाचा महासागर दडलेला आहे. हाच ध्वनी अर्थ आहे. म्हणजे चांगल्या कवितेची किंवा नाटकाची ओळ ऐकल्यावर आपल्या मनात जे विचार येतात आणि जे भावनांचे तरंग उठतात तोच म्हणजे अर्थध्वनी असतो. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा असतो आणि तोच खरा आनंद असतो. तोच खरा ब्रह्मानंदाचा सहोदर असतो. माऊली इथे आपल्याला एक जीवनदृष्टी देत आहेत. ते सांगतात की जड शास्त्रज्ञान कोरडे असू शकते, पण त्याला जर कलेची किंवा काव्याची किंवा नाटकाची जोड मिळाली तर ते जिवंत होते, नाचू लागते, गाऊ लागते. ज्ञान आणि कला या एकाच परब्रह्माच्या 2 अभिव्यक्ती आहेत. एक बुद्धीला समाधान देते तर दुसरी हृदयाला आनंद देते. तर या ओवीतून आपण काय घ्यावं तर पहिली गोष्ट म्हणजे कलेचा आदर. काव्य, नाटक आणि इतर कलांकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यांना ईश्वरी सौंदर्याचा आविष्कार म्हणून पाहावे, त्यांचा आदर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे कौतुकाची दृष्टी. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे, मग ते शास्त्र असो वा कला असो, कौतुकाने आणि प्रेमळ दृष्टीने पाहिल्यास त्यातील सौंदर्याचा अनुभव घेता येतो. त्यामुळे कौतुकाची दृष्टी जिवंत ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गहन अर्थाचा शोध. वरवरच्या शब्दांमध्ये किंवा घटनांमध्ये अडकून न राहता त्यामागे दडलेला गहन अर्थ, तो जो अर्थध्वनी आहे, तो ऐकण्याचा प्रयत्न करावा. संवाद हा शब्दांपेक्षा अधिक भावनांचा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि कलेचा संगम. ज्ञानाला भावनेची आणि कलेची जोड मिळाल्यास जीवन अधिक सुंदर, सरळ आणि अर्थपूर्ण बनते. माऊली आपल्याला सांगत आहेत की शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या चरणांशी लागा, त्यातील काव्य आणि नाटकरूपी घुंगरांचा अर्थध्वनी ऐका आणि त्या नादामध्ये तल्लीन होऊन जा. आता पुढची ओवी क्रमांक 8 आपण पाहणार आहोत. तर मागील 7व्या ओवीत माऊलींनी काव्य आणि नाटकांना श्री गणेशाच्या चरणातील अर्थध्वनी करणाऱ्या घुंगरांची उपमा दिली.
आता त्या घुंगरांच्या आत काय दडले आहे, त्यांचे काय मोल आहे, हे उलगडून दाखवण्यासाठी ते आपल्याला अधिक जवळ घेऊन जात आहेत. नाना प्रमेयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी, रत्ने भली. तर या ओवीतील पहिल्या भागांमधील शब्द आहेत नाना प्रमेयांची परी. तर यातील नाना म्हणजे अधिक किंवा विविध प्रकारची. दुसरा शब्द आहे प्रमेय. प्रमेय म्हणजे सिद्धांत, तत्वज्ञान किंवा विचार किंवा जीवनाचे गहन सत्य. आणि परी म्हणजे प्रकार, जाती किंवा पद्धती. अशा पद्धतीने या शब्दांचा अर्थ आहे. तर यामधून एकंदरीत निघणारा भावार्थ सांगताना माऊली म्हणतात की काव्य नाटकांमध्ये केवळ मनोरंजन किंवा वरवरच्या गोष्टी नसतात, त्यामध्ये अनेक प्रकारची प्रमेये म्हणजेच जीवनातील विविध प्रकारचे सिद्धांत आणि तत्वे दडलेली असतात. यामध्ये नीती, धर्म, व्यवहार, मानसशास्त्र, भक्ती, वैराग्य अशा अनेक विषयांवरील गहन विचार मांडलेले असतात. तर ही कला केवळ मनोरंजनासाठी नसून ती ज्ञानाचं भंडार आहे. दुसऱ्या भागामध्ये माऊली म्हणतात निपुणपणे पाहता कुसरी. निपुणपणे या शब्दाचा अर्थ असा की कुशलपणे किंवा जाणकार वृत्तीने किंवा पारखी नजरेनं किंवा बारकाईनं. आणि पाहता म्हणजे पाहिले असता, निरीक्षण केले असता. कुसरी म्हणजे कलाकुसर, कारागिरी किंवा रचनेतील कौशल्य. या शब्दांचा एकंदरीत भावार्थ असा होतो की ही जी प्रमेये किंवा सिद्धांत ते वरवर पाहणाऱ्याला दिसत नाहीत, तर ती पाहण्यासाठी एक पारखी अशी नजर लागते. त्या कलाकाराने म्हणजे कवी असन किंवा नाटककार असन, जी कुसरी म्हणजे कलाकुसर केलेली आहे ती निपुणपणे म्हणजे अत्यंत कौशल्याने, अत्यंत लक्षपूर्वक पाहावी लागते. जसा एखादा सोनार दागिन्यातली कलाकुसर ओळखतो, तसाच एक रसिक वाचक किंवा प्रेक्षक त्या कलाकुसरीतील, त्या कलाकृतीतील वैचारिक सौंदर्य ओळखू शकतो. तिसऱ्या भागात माऊली म्हणतात दिसती उचित पदे माझारी. दिसती म्हणजे दिसून येत आहेत किंवा आढळून येत आहेत. उचित या शब्दाचा अर्थ असा की योग्य, समर्पक आणि नेमकी. पदे म्हणजे पदे याचा अर्थ शब्द, शब्दरचना, ओवी किंवा श्लोक असा होतो. माझारी म्हणजे च्या आत किंवा च्या मध्ये असा होतो. या शब्दांचा, या भागाचा एकंदरीत भावार्थ असा आहे की ही जी ज्ञानाची रत्ने कुठेही विखरलेली नाहीत, तर ती त्या कलाकाराने अत्यंत योग्य आणि समर्पक शब्दांच्या म्हणजेच काय तर उचित पदांच्या आत दडवलेली आहेत, जडवलेली आहेत, घडवलेली आहेत. तर शब्दांची निवड इतकी अचूक असते की तेच शब्द त्या विचारांचे किंवा त्या सिद्धांताचे खरे सौंदर्य प्रकट करत असतात. ते रत्न ज्या कोंदणात बसवलेले आहे, ते कोंदणही म्हणजेच शब्दरचना तितकेच सुंदर आणि योग्य असते. ओवीच्या चौथ्या भागात माऊली म्हणतात रत्ने भली. रत्ने म्हणजे रत्ने या शब्दाचा अर्थ रत्न किंवा मौल्यवान खडे असा होतो. आणि भली म्हणजे भला किंवा उत्तम किंवा श्रेष्ठ किंवा मौल्यवान असा त्याचा अर्थ होतो. तर या भागाचा भावार्थ असा होतो की जेव्हा आपण अशा पारख्या नजरेनं पाहतो, तेव्हा आपल्याला त्या सुंदर शब्दांच्या रचनेच्या आतमध्ये साधेसुधे दगडगोटे नाहीत, तर उत्तम प्रतीची रत्ने सापडतात. आणि ही रत्ने म्हणजेच जीवनाला दिशा देणारे विचार असतात, कालातीत सत्य असतात आणि अनुभवाचा सार असतो. ही ज्ञानाची रत्ने त्या काव्य नाटकांचे मूल्य कितीतरी पटींनी वाढवत असतात. तर आपण आता संपूर्ण ओवीचा भावार्थ पाहूयात. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वाङ्मय गणेशाच्या चरणांशी घेऊन आले आहेत. मागल्या ओवीत त्यांनी काव्य आणि नाटके ही पायातल्या घुंगरासारखी आहेत, पण ते म्हणतात थांबा जरा, केवळ आवाज ऐकून पुढे जाऊ नका. ती जी घुंगरं आहेत ती उचलून हातामध्ये घ्या, त्यांना निरखून पहा. ती साध्या धातूंची नाहीत, रत्नजडित आहेत. नाना प्रमेयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी. म्हणजे माऊली इकडे कलेकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी देत आहेत
कला म्हणजे केवळ मनोरंजन किंवा करमणूक नव्हे, तर कला ही ज्ञानाची, तत्वज्ञानाची सोपी आणि सुंदर आवृत्ती आहे. मोठे मोठे ग्रंथ वाचून जे तत्वज्ञान समजायला कठीण जाते, तेच तत्वज्ञान एखाद्या काव्याची ओळ किंवा एखाद्या नाटकाचा संवाद सहजपणे आपल्या ज्या पद्धतीने काळजात उतरतो, जे तत्वज्ञान समजायला कठीण जाते, तेच तत्वज्ञान एखाद्या काव्याची ओळ किंवा नाटकाचा संवाद सहजपणे आपल्या काळजात उतरवतो. पण हे प्रमेय रत्नांचे सौंदर्य कोणाला दिसते? जो निपुणपणे पाहीन त्याला. निपुणपणे म्हणजे काय? केवळ बुद्धीची कुशलता नाही, तर हृदयातील संवेदनशीलता. पारखी नजर म्हणजे केवळ दोष शोधणारी नजर नव्हे, तर गुण ग्रहण करणारी, कलाकाराच्या श्रमाचा आणि त्याच्या प्रतिभेचा आदर करणारी नजर म्हणजे पारखी नजर. आणि जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीकडे अशा आदराने, अशा बारकाईने पाहतो, तेव्हा आपल्याला त्यातील कुचरी म्हणजे कलाकाराचे कौशल्य दिसून येते. आणि त्याने कोणता शब्द का निवडला आहे, हीच ओळ तिथे का ठेवली आहे, या संवादातून त्याला काय सुचवायचे आहे, हे सर्व उलगडू लागते. आता माऊली पुढे म्हणतात, दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. हे या ओवीचं शिखर आहे. माऊली म्हणतात, कलाकाराचे कौशल्य हे आहे की तो ज्ञानाचे उत्तम रत्न घेतो आणि त्याला योग्य शब्दांच्या कोंदणात बसवतो. कोंदण सुंदर असेल तर रत्नांची शोभा वाढते. शब्दांचे कोंदण जर समर्पक असेल तर विचारांचे रत्न अधिक तळपते. उदाहरणच बघायचं झालं तर संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता हे किती उचित पद आहे. या दोनच शब्दांमध्ये त्यांनी कर्माचा सिद्धांत नावाचे एक भले मोठे रत्न बसवले आहे. बीज शुद्ध म्हणजे काय? बीज शुद्ध असेल तरच फळे गोड लागणार. आपले कर्म जर शुद्ध आणि चांगले असेल तरच त्याचे चांगले फळ मिळणार. हा सिद्धांत ग्रंथामधून जर आपण वाचायला गेलो तर किती वेळ लागेल, पण ही ओळ आयुष्यभर पुरते. आणि हेच जे आहे ते कलेचं सामर्थ्य आहे. हेच आहे शब्दांच्या कोंदणात बसवलेली ज्ञानांची भली रत्ने. याचा अर्थ आपण जे काही वाचतो, जे काही पाहतो, वरवर पाहू नये. प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकण्यासारखे रत्न दडलेले असू शकते. ते शोधण्यासाठी आपल्याला निपुण म्हणजे डोळस बनावे लागेल. आजच्या या जगात माहितीचा प्रचंड मारा होत आहे, पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. त्या माहितीच्या समुद्रातून ज्ञानाची रत्ने शोधून काढणारा तोच खरा निपुण वाचक किंवा रसिक म्हणता येईल. तर या ओवीमधून शिकण्यासारखं आणि घेण्यासारखं भरपूर काही आहे. पहिली गोष्ट म्हणजे कलेला कमी लेखू नका. काव्य, नाटक किंवा अन्य प्रकारच्या ज्या कला आहेत, हे ज्ञानाचे आणि तत्वज्ञानाचे सुंदर आविष्कार आहेत. ते केवळ मनोरंजनाचे साधन नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे रसिक आणि पारखी बना. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे, विशेषतः कलेकडे वरवर न पाहता त्यातील सौंदर्य आणि कौशल्य पाहणारी निपुण दृष्टी विकसित करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे निपुणपणे आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे आपण वरवर न पाहता एका पारख्या नजरेनं बघता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे शब्दांचे मोल जाणा. योग्य ठिकाणी वापरलेला योग्य शब्द हा मौल्यवान रत्नापेक्षाही मौल्यवान असतो. शब्दांच्या निवडीतून विचारांचे सौंदर्य प्रकट होत असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्ञानाचे रत्न शोधा. जीवनाच्या अनुभवांमधून, वाचनातून, संवादातून ज्ञानाची मौल्यवान रत्ने वेचण्याचा आणि त्यांना आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. माऊलींनी या ओवीतून आपल्याला केवळ काव्य कसे वाचावे हे शिकवलं नाही, तर जीवन कसे जगावे याचाही अप्रत्यक्षपणे संदेश दिलेला आहे. प्रत्येक क्षणात, प्रत्येक व्यक्तीत आणि प्रत्येक अनुभवात ज्ञानाची भली भली रत्ने दडलेली असतात. गरज आहे ती फक्त आपल्याला त्याच्याकडे निपुणपणे पाहण्याची. आता आपण ओवी क्रमांक 9 पाहूया. मागील ओवीमध्ये माऊलींनी काव्य आणि नाटकरूपी घुंगरांमध्ये दडलेल्या ज्ञानरत्नांचे दर्शन घडवले. आता ते वाङ्मय मूर्तीच्या आणखी एका महत्त्वाच्या
आणि मध्यवर्ती अलंकाराकडे आपलं लक्ष वेधत आहेत की जो अलंकार त्या मूर्तीला आधार आणि शोभा देतो. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. तर या ओवीतील आपण पहिल्या भागात तेथ व्यासादिकांच्या मती यातील प्रत्येक शब्दाचा शब्दशः अर्थ पाहूया. तेथ म्हणजे त्या ठिकाणी, त्या शब्द ब्रह्मरूपी मूर्तीवर. पुढचा शब्द आहे व्यासादिकांच्या. याचा अर्थ आहे महर्षी व्यास आणि त्यांच्यासारख्या इतर महान ऋषी मुनींच्या. अधिक शब्द वापरून माऊलींनी संपूर्ण गुरु परंपरेचा आणि ज्ञानी ऋषींचा समावेश केला आहे. मती या शब्दाचा अर्थ बुद्धी, प्रज्ञा, विचारशक्ती, ज्ञानदृष्टी असा होतो. तर या भागाचा एकंदरीत भावार्थ असा आहे की माऊली आता त्या वाङ्मय मूर्तीच्या कमरेकडे म्हणजेच मध्य भागाकडे निर्देशन करत आहेत. ते म्हणतात त्या ठिकाणी महर्षी व्यास आणि त्यांच्यासारख्या सर्वश्रेष्ठ ज्ञानी ऋषींची जी आगाध आणि विशाल बुद्धी आहे ती एक अलंकार बनून विराजमान आहे. तर व्यास हे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते ज्ञान परंपरेचे आणि दूरदृष्टीचे प्रतीक आहेत. तर व्यासाचा अर्थ फक्त एकटे व्यास न घेता सगळे ऋषी मुनी आणि ती जी एक काही संपूर्ण गुरु परंपरा आहे तर तसा घ्यायचा आहे. पुढच्या भागात माऊली म्हणतात त्याची मेखळा मिरवती. या भागातील शब्दांचा शब्दार्थ असा, त्याची म्हणजेच तीच आहे. मेखळा कमरेला बांधण्याचा पट्टा किंवा कमरपट्टा म्हणू शकतो आपण, किंवा शेला. मिरवती अभिमानाने शोभून दिसत आहेत किंवा डौलाने मिरवत आहेत. तर या भागाचा भावार्थ असा की या सर्व महान ऋषींची बुद्धी हीच त्या गणेशाच्या कमरेभोवती असलेला मेखळा म्हणजेच कमरपट्टा आहे. मेखळा हे शरीराच्या मध्यभागी असते आणि ते वस्त्रांना आधार देते, शरीराला एक डौलदारपणा आणते. त्याचप्रमाणे व्यासादिकांची बुद्धी ही भारतीय तत्त्वज्ञानाच्या आणि वाङ्मयाच्या केंद्रस्थानी आहे. त्यांनीच वेदांचे निर्माण केले, महाभारत आणि पुराणांची रचना केली. त्यांची जी बुद्धी आहे ती या संपूर्ण ज्ञानरूपी शरीराला एकत्र बांधून ठेवते आणि आधार देते. मिरवती हा शब्द सूचित करतो की ही बुद्धी केवळ आधारच नाही, तर ती एक अत्यंत गौरवशाली आणि तेजस्वी असा अलंकार आहे. पुढच्या भागात माऊली म्हणतात चोखाळपणे झळकती. तर यांचा शब्दशः अर्थ असा आहे की चोखाळपणे म्हणजे निर्दोषपणे, शुद्धतेने, निर्मळपणे, कोणताही डाग नाही किंवा कोणतीही उणीव नाही. झळकती म्हणजे चमकत आहे, तळपत आहे किंवा प्रकाशित होत आहे. तर या भागाचा भावार्थ असा, त्या कमरपट्ट्याचे सौंदर्य कसे आहे तर ते चोखळपणे म्हणजे अत्यंत शुद्धतेने झळकत आहे. व्यासादिकांच्या बुद्धीत किंवा त्यांच्या सिद्धांतांमध्ये कोणताही गोंधळ नाही, कोणतीही अशुद्धी नाही, कोणताही स्वार्थ नाही. हे ज्ञान शुद्ध स्फटिकासारखे निर्मळ आणि तेजस्वी आहे, त्यात संशयालाही जागा नाही. शेवटच्या भागात म्हणतात पल्लव सडका. पल्लव याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी कोवळी पाने किंवा फुले होतो. या ठिकाणी आपण वस्त्राचा पदर, शेल्याच्या टोकाला असलेल्या झालरी किंवा गोंडे असा घ्यायचा आहे. सडका म्हणजे काय तर खाली लोंबणाऱ्या दशा किंवा पदराच्या पट्ट्या. तर या भागाचा एकंदरीत भावार्थ असा की त्या मेखलारूपी शेल्याच्या टोकाला ज्या पल्लव सडका म्हणजे पदराच्या दशा लोंबत आहेत त्या सुद्धा अत्यंत निर्दोषपणे चमकत आहेत. की हे पल्लव म्हणजे काय तर व्यासांच्या बुद्धीतून निर्माण झालेले सिद्धांत, निष्कर्ष आणि विचार प्रवाह, जसे की महाभारतातील उपकथा असतील, पुराणांमधील बोध असतील, ब्रह्मसूत्रांमधील अंतिम निष्कर्ष असतील. हे सर्व निष्कर्ष हे मूळ त्या बुद्धीचाच एक भाग असून ते अत्यंत स्पष्टपणे आणि तेजस्वीपणे आपल्या समोर मांडलेले आहेत. तर आपण आता या संपूर्ण ओवीचा भावार्थ पाहूया. तर संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वाङ्मय गणेशाच्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनात अधिक तल्लीन करत आहेत. पायातील घुंगरांचा अर्थध्वनी ऐकून, त्यातील ज्ञानरत्ने पाहून
आता ते मूर्तीच्या कटी प्रदेशाकडे म्हणजे कमरेकडे आलेले आहेत. कमरेला बांधलेला पट्टा किंवा मेखळा हे सामर्थ्याचे, आधाराचे आणि केंद्रबिंदूचे प्रतीक आहे. माऊली म्हणतात, या शब्द ब्रह्मरूपी गणेशाची मेखळा कोणती आहे? तर ते म्हणतात, तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती. महर्षी व्यासांची आणि त्यांच्यासारख्या महान ज्ञानी ऋषींची बुद्धी यांचं काय व्यक्तिमत्व आहे हे त्यांच्या ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या वेदांना 4 भागांमध्ये विभागून सुलभ केलं. ज्यांनी मानवी जीवनातील प्रत्येक भावनेला आणि संघर्षाला स्पर्श करणारे महाभारतासारखे महाकाव्य लिहिले. 18 पुराणांची रचना करून गूढ तत्वज्ञान कथांच्या स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. अशा सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आणि काळापलीकडे पाहणारी बुद्धी तीच या वाङ्मय गणेशाचा कमरपट्टा आहे. आणि हा कमरपट्टा या संपूर्ण ज्ञान देहाला तोलून धरतो, त्याला एकसंध ठेवतो. व्यासादिकांचे जर विचार काढून घेतले तर आपल्या संस्कृतीचा आणि तत्वज्ञानाचा आधारच निखळून पडेल. म्हणून माऊली म्हणतात की ही मेखळा केवळ आहे नाही, ती अभिमानाने आणि डौलाने त्या मूर्तीवरती मिरवत आहे, शोभून दिसत आहे. पुढे माऊली त्या मेखळेच्या तेजाचे वर्णन करताना म्हणतात, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. हे जे तेज आहे ते सामान्य नाही, ते चोखाळ आहे. चोख म्हणजे काय? ज्यात भेसळ नाही, ते 100% शुद्ध आहे. व्यासादिकांच्या ज्ञानात आणि त्यांच्या निष्कर्षात कुठेही गोंधळ नाही, द्वेष नाही, अपूर्णता नाही. ते ज्ञान आरशासारखे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी आहे. आणि मेखळेचे पल्लव म्हणजे काय? तर त्या विशाल ज्ञानाचे अंतिम निष्कर्ष जे आहेत, जे सार आहेत, ते या पदराच्या लोंबणाऱ्या दशासारखे आहेत. याचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एका मेखळेची गरज असते आणि ती मेखळा म्हणजे आपल्या जीवनाचे केंद्रवर्ती तत्वज्ञान, आपले मूलभूत सिद्धांत. म्हणजे काय? तर मी कशासाठी जगतो? माझ्या जीवनाची मूल्य कोणती आहेत? या प्रश्नांची जी उत्तरे असतात तीच आपली मेखळा असते. ती जर वेदांच्या मतीप्रमाणे शुद्ध, स्पष्ट आणि मजबूत असेल तर जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी आपण डगमगणार नाहीत, कारण आपली मेखळा मजबूत आहे. आणि आपली मेखळा मजबूत आहे म्हणून आपले कर्मरूपी जे वस्त्र आहेत ते व्यवस्थित राहतील. आणि आपले पल्लव म्हणजे आपले जे काही निर्णय आहेत, आपले जे काही व्यवहार आहेत, आपलं जे काही बोलणं आहे ते सुद्धा चोखळपणे म्हणजे प्रामाणिकपणे आणि शुद्धतेने झळकतील. तर या ओवीमधूनही भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तर त्या कोणत्या? तर पहिली गोष्ट म्हणजे मजबूत वैचारिक आधार. जीवनाला एका केंद्रीय आणि मजबूत अशा शुद्ध तत्वज्ञानाचा आधार म्हणजेच मेखळा असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानाचा आदर. ज्या महापुरुषांनी आपल्याला ज्ञान दिले त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कार्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. तिसरी गोष्ट म्हणजे शुद्धता आणि स्पष्टता. आपले विचार आणि त्यातून प्रकट होणारे निष्कर्ष म्हणजे पल्लव हे गोंधळलेले नसून ते शुद्ध आणि स्पष्ट आणि निर्दोष म्हणजे चोखाळ असावेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार. आपले मूळ सिद्धांत म्हणजेच मेखळा आणि आपले दैनंदिन व्यवहार म्हणजे पल्लव यांच्यात एक वाक्यता असावी. जे तत्वज्ञान आपण मानतो तेच आपल्या कृतीमधून दिसावं. म्हणून आपण व्यासादिकांच्या बुद्धिरूपी मेखळेला डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपल्या जीवनाची तत्वरूपी मेखळा मजबूत आणि शुद्ध बनवण्याचा संकल्प करूया. आता आपण ओवी क्रमांक 10 पाहूयात. तर मागील ओवीत माऊलींनी वाङ्मय गणेशाच्या कटी प्रदेशाला म्हणजे कमरेला आधार देणाऱ्या व्यासांच्या बुद्धिरूपी मेखळेचे वर्णन केले.
आता ते त्या ज्ञानमूर्तीच्या हातांचे आणि त्या हातांमधील शस्त्रांचे एक अद्भुत रूपक आपल्या डोळ्यासमोर उलगडत आहेत. देखा षड्दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणोनी विसंवादे धरिती, आयुधे हाती. तर आता या ओवीतील आपण पहिल्या भागाचे शब्दार्थ पाहू. देखा षड्दर्शने मणिपती. देखा म्हणजे पहा किंवा लक्षपूर्वक पहा. षड्दर्शने म्हणजे 6 दर्शने. भारतीय तत्त्वज्ञानातील 6 प्रमुख आस्तिक विचार प्रणालीची जी दर्शने आहेत त्यामध्ये न्याय आहे, वैशेषिक आहे, सांख्य आहे, योग आहे, पूर्वमीमांसा आहे आणि उत्तरमीमांसा किंवा वेदांत आहेत. मणिपती म्हणजे काय? म्हणली जातात किंवा ओळखली जातात. तर या भागाचा भावार्थ असा आहे की माऊली श्रोत्यांना लक्ष वेधून म्हणत आहेत की अहो आता पहा. तर कशाकडे पहा? तर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानल्या जाणाऱ्या 6 दर्शनांकडे पहा. आता ही 6 दर्शने म्हणजेच सत्याचा शोध घेण्यासाठी निर्माण झालेले वेगवेगळे असे 6 मार्ग किंवा दृष्टिकोन आहेत. माऊली आता या अत्यंत महत्त्वाच्या आणि गहन विषयाला गणेश रूपात मांडणार आहेत. ओवीच्या दुसऱ्या भागात ते म्हणतात, तेची भुजांची आकृती. तेची या शब्दाचा अर्थ आहे की तीच आहेत. तेची याचा अर्थ तीच आहेत. भुजांची म्हणजे हातांची किंवा बाहूंची. आकृती म्हणजे रूप किंवा आकार किंवा स्वरूप. या भागाचा भावार्थ असा की माऊली एक अप्रतिम कल्पना मांडताना ते म्हणतायत की ही 6 दर्शने म्हणजे दुसरे तिसरे काही नसून त्या शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या 6 हातांचे स्वरूप आहेत. तर हात हे सामर्थ्याचे, कर्माचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे ही 6 दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाला सामर्थ्य देतात, विचारांना दिशा देतात आणि अज्ञानापासून साधकाचे रक्षण करतात. गणेशाला जसे अनेक हात असतात तसेच या ज्ञानमूर्तीला 6 दर्शनांचे हात आहेत. तिसऱ्या भागात माऊली म्हणतात, मनोनी विसंवादे धरिती. तर मनोनी याचा अर्थ म्हणून किंवा त्याच कारणाने, विसंवादे याचा अर्थ मतभेदामुळे, परस्पर विरोधी सिद्धांतामुळे किंवा चर्चेमुळे किंवा वादांमुळे. धरिती याचा अर्थ धारण करतात. तर या भागाचा भावार्थ असा की आता माऊली या हातांच्या वैशिष्ट्याबद्दल बोलतात. ते म्हणतात की या 6 दर्शनांमध्ये आपापसात विसंवाद आहे, म्हणजेच मतभेद आहे. प्रत्येकाचा सत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर सांख्य प्रकृती पुरुषाला महत्त्व देतात, तर वेदांत हे ब्रह्मावर जोर देतात. न्याय तर्काला प्रमाण मानतो, तर मीमांसा कर्मकांडाला. हा जो त्यांच्यामधील वैचारिक संघर्ष आहे किंवा वाद आहे तोच त्यांच्या अस्तित्वाचं एक कारण आहे. आणि ओवीच्या शेवटच्या भागात माऊली म्हणतात, आयुधे हाती. आयुधे या शब्दाचा अर्थ शस्त्रे होतो, तर हाती याचा अर्थ हातामध्ये होतो. तर या भागाचा भावार्थ असा, तर या मतभेदामुळेच म्हणजेच विसंवादामुळे त्या दर्शनांच्या हातांमध्ये वेगवेगळी आयुधे म्हणजेच शस्त्रे आहेत. आणि हे शस्त्र म्हणजे काय? तर प्रत्येक दर्शनाने आपले मत सिद्ध करण्यासाठी, दुसऱ्याच्या मताचे खंडन करण्यासाठी वापरलेले तर्क, प्रमाण आणि सिद्धांत. ही शस्त्रे विनाशासाठी नसून ज्ञानाच्या प्रस्थापनेसाठी आहेत. प्रत्येक दर्शनाचे स्वतःचे एक विशिष्ट वैचारिक शस्त्र आहे जे ते आपल्या हातात घेऊन उभे आहे. तर आता आपण या ओवीचा एकंदरीत सरळ असा भावार्थ पाहूया. तर संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वाङ्मय गणेशाच्या विराट स्वरूपाची ओळख करून देत आहेत. आपण कमरेच्या मेखलेपर्यंत आलो होतो. आता माऊली मूर्तीच्या हातांकडे, त्याच्या सामर्थ्याकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत.
तर गणेशाचे हात कसे आहेत? देखा षटदर्शने म्हणीपती, तेची भुजांची आकृती. माऊली म्हणतात की गणेशाचे 6 हात म्हणजे भारतीय तत्वज्ञानाचा आत्मा असलेली 6 दर्शने होय. त्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत ही ज्ञानाची 6 विशाल शस्त्रगृहे आहेत. ही केवळ पुस्तके नाहीत, तर ती त्या गणेशाचे जिवंत हात आहेत. हात काय करतात? तर हात कर्म करतात, वस्तू उचलतात, संरक्षण करतात, मदत करतात. त्याचप्रमाणे ही दर्शने मानवी बुद्धीला चालना देतात, तिला कर्म करायला शिकवतात आणि संशयाच्या अंधारातून बाहेर काढतात. या हातांमुळेच गणेशाची ही ज्ञानमूर्ती सामर्थ्यशाली आणि परिपूर्ण अशी झालेली आहे. पण मग त्या हातांमध्ये काय आहे? या प्रश्नाचे उत्तर माऊली अत्यंत सुंदरतेने देतात आणि माऊली म्हणतात, मनोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. माऊली म्हणतायत की आता हातांमध्ये शस्त्रे आहेत. शस्त्रे का आहेत? कारण त्यांच्यामध्ये विसंवाद आहे, त्यांच्यामध्ये एकमत नाही. आणि हा विसंवाद म्हणजे भांडण नव्हे, तर सत्याचा शोध घेण्यासाठी एक बौद्धिक चर्चा आहे, एक मंथन आहे. जसे समुद्राचे मंथन केल्यावर अमृत बाहेर आले, त्याचप्रमाणे या 6 दर्शनांच्या वैचारिक मंथनातून ज्ञानाचे नवनीत बाहेर पडत आहे. हा जो काही विसंवाद आहे तोच या दर्शनांना जिवंत ठेवतो. जर सगळ्यांनी होला हो म्हटलं तर विचार थांबतील, प्रगती खुंटेल. पण न्यायाने सांख्याला प्रश्न विचारला, सांख्याने वेदांताला आव्हान दिलं. त्यामुळेच तत्वज्ञानाची धारा हजारो वर्षापासून वाहत राहिली आहे. म्हणून माऊली या विसंवादाला नकारात्मक दृष्टीने पाहत नाहीत, तर ते त्याला दर्शनाचे एक अविभाज्य अंग मानतात. आणि या विसंवादामुळेच प्रत्येक हातामध्ये एक वेगळं आयुध आहे, ते हिंसेचे शस्त्र नव्हे. आणि या विसंवादामुळेच प्रत्येकाच्या हातात एक वेगळं आयुध म्हणजे वेगळं शस्त्र आहे. आणि हे शस्त्र हिंसेचे नव्हे, तर तर्काचे आहे, युक्तिवादाचे आहे, सिद्धांताचे शस्त्र आहे. पुढील ओव्यांमध्ये माऊली या प्रत्येक शस्त्राचे नाव सांगणार आहेत. कोणाच्या हातात तर्करूपी परशु आहे, कोणाच्या हातात नीतिभेदरूपी अंकुश आहे. ही शस्त्रे एकमेकांवर हल्ला करण्यासाठी नाही, तर अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा, संशयाचा नाश करण्यासाठी आहेत. आपल्या जीवनातही असेच 6 दर्शने आहेत. आपला मेंदू तर्क करतो म्हणजे ते न्यायाचं दर्शन आहे. आपले शरीर योग करते म्हणजे ते योगाचं दर्शन आहे. आपले मन भावनांमध्ये रमते ते सांख्य आहे. आपली बुद्धी अंतिम सत्याला प्रश्न विचारते म्हणजे वेदांत आहे. यांच्यामध्ये सतत विसंवाद चालू असतात. मन म्हणते हे कर, बुद्धी म्हणते ते नको करूस. हा जो काही एक आंतरिक संघर्ष चालू असतो, हाच 6 हातांमधील संघर्ष आहे. पण माऊली सांगतात की या सर्वांकडे समन्वयानं पाहायचं आहे. हे सर्व संघर्ष तुझ्याच चेतनेचे वेगवेगळे हात आहेत आणि हे सर्व मिळून तुझं व्यक्तिमत्व घडत आहे. तर या ओवीमधून भरपूर शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानाची अनेक रूपे आहेत. म्हणजे बघा, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकच एक मार्ग असं नाही आहे, तर ज्ञानाच्या विविध शाखा आहेत. विविध शाखा म्हणजेच विविध दर्शने आहेत आणि या शाखा वेगवेगळ्या ठिकाणाहून जातात. एकाच परमतत्वाचे वेगवेगळे हात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मतभेदांचे महत्त्व. वैचारिक मतभेद किंवा विसंवाद हे ज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. ते विचारांना चालना देतात आणि ते आपल्याला सत्याच्या अधिक जवळ घेऊन जातात. त्यामुळे मतभेद असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे मतभेदाचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे. तर्क हे शस्त्र आहे. आता प्रत्येक विचार प्रणालीमध्ये मत सिद्ध करण्यासाठी तर्क आणि सिद्धांताचे शस्त्र वापरले जाते. तर या शस्त्रांचा उपयोग कशासाठी केला जातो? तर त्याचा उपयोग हे अज्ञानाचा नाश करण्यासाठी केला जातो. आणि चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जीवनातील विविध आंतरिक संघर्षाकडे म्हणजेच मन, बुद्धी आणि भावना यांच्याकडे शत्रुत्वाच्या नजरेनं न पाहता ते आपल्या अस्तित्वाचा भाग आहेत हे ओळखून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. माऊलींनी या ओवीतून केवळ 6 दर्शनांची ओळख करून दिली नाही, तर ज्ञानाच्या स्वरूपाच्या पलीकडे आणि जीवनातील संघर्षाकडे पाहण्याचा एक विशाल आणि उदार असा दृष्टिकोन दिला आहे. तर ज्ञानेश्वरीच्या मागच्या भागाला तुम्ही सर्वांनी दिलेला प्रतिसाद खूप छान होता. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि मला एक गोष्ट विचारायची आहे की 5 ओव्यांसाठी एवढा वेळ तुम्हाला योग्य वाटतो का? यामध्ये वापरलेली भाषा समजायला सोपी आहे का किंवा ती अजून सोपी करायला हवी? अजून संत आणि सखोल चर्चा हवी आहे का? किंवा अजून तर काही तुम्हाला सांगावं बोलावं वाटत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की त्या गोष्टींचा आपण पुढच्या भागांमध्ये विचार करू शकतो. तर कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की मी यासाठी म्हणत आहे की आत्ता ही जी मालिका आहे आपली ती अगदी सुरुवातीच्या काळात आहे. आत्ता 10च तर ओव्या झालेल्या आहेत. त्यामुळे जेवढी जास्तीत जास्त लोक या मालिकेशी जोडली जातील तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना याचा आनंद घेता येईल. हे ज्ञानेश्वरीचे असतील किंवा अभंगाचे व्हिडिओज असतील, हे आपले स्टेटसला ठेवा, बाकी ग्रुपवरती पाठवा. त्यामुळे जास्तीत जास्त लोक यामध्ये सहभागी होतील आणि सर्वांना ज्ञानेश्वरीचा असेल किंवा गाथेचा असेल तो एक सखोल असा आस्वाद घेता येईल आणि तेही आपल्यासोबत या ज्ञानप्रवाहामध्ये, या आध्यात्मिक प्रवासामध्ये सोबत राहतील. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या 5 ओव्यांसोबत. तोपर्यंत आपण विठू माऊलीचं नामस्मरण करूया.